तर म्हटलं चला आजपासून दिवाळीचं फराळ करायला सुरुवात करूया। मग मी आज गोडाच्या पदार्थापासून सुरुवात करावी म्हणून सगळ्यात आधी शंकरपाळे करायला घेतले। तर त्यासाठी अगोदर 1 किलो मैदा हा मी वजनाने मोजून घेतला आणि त्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे चिमूटभर मीठ घालून घेतलं आणि मस्त एक मोठी वाटी तूप कडकडीत गरम करून त्याचं मोहन त्याच्यामध्ये घालून घेतलं आणि त्याच वाटीच्या मापाने इकडे मी 2 वाटी पिठी साखर घेतली आणि वजनाच्या मापाने जर बघितलं तर पाव किलो इतकी ही आहे। त्याच वाटीने 2 वाट्या दूध घेतलं आणि पिठी साखर आणि दूध व्यवस्थित असं मिक्स केलं आणि याला आपल्याला थोडंसं असं कोमट करून घ्यायचं आहे जेणेकरून साखर आपली व्यवस्थित विरघळेल। आणि नंतर याला मी तेलाचं छान असं मोहन घालून घेतलं। तोपर्यंत तिकडे दूधसुद्धा कोमट झालं होतं आणि दोन्ही हातांनी व्यवस्थित असं एकजीव करून मस्त असं पिठाचं मोहन घालून घेतलं। आपल्या मैद्याची मुठी तयार झाली म्हणजे आपलं मोहन परफेक्ट झालं आहे असं समजायचं आणि मस्त याला थोडं थोडं दूध घालून घट्टसर असं पीठ मळून घेतलं। तुम्हाला जर दुधाचं प्रमाण कमी जास्त वाटलं तर तुम्ही थोडंसं वाढवू शकता आणि नंतर याला 1 तासासाठी छान असं झाकून ठेवलं। तोपर्यंत म्हटलं पहिलाच पदार्थ करतोय तर गॅसची सुद्धा थोडीशी पूजा वगैरे करून घेतली। साफसफाई झाल्यानंतर भिंतीवर सुद्धा स्वस्तिक वगैरे काढून घेतले आणि इकडे तेल तापायला ठेवलं आणि मस्त जाडसर अशी शंकरपाळी लाटून घेतली आणि बारीक बारीक असे तुमच्या आवडीनुसार कापून घेतली आणि छान असे शंकरपाळे माझे कमी आचेवरती मी तळून घेतले आणि शंकरपाळे एवढी छान झालीत ना, मस्त भरपूर सारे लेयरसुद्धा सुटले आणि गोड वगैरे सगळं व्यवस्थित झालं आणि मी नेहमी असेच शंकरपाळे बनवते। तर चला मग तुमचं सुद्धा काय काय फराळाचं बनवून झालं तेही मला सांगा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा सांगा। चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये।